नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LH ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, पैसा जीवन जगण्यासाठी लागत असतो आणि पैशाची बचत केली पाहिजे, नाहीतर काय होईल, पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि आपल्या गरजा जाग्यावरच राहतील आणि तो प्रश्न कधीही सुटणार नाही। मित्रांनो, जीवन जगण्यासाठी पैसे लागत असतात आणि पैसे जर नाही ठेवले तर पैसे जमणार पण नाहीत आणि पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि आलेले पैसे खर्च होऊन जातील। जवळ पैसे ठेवले की खर्च होतात, बचत होतच नाही। आणि जे पोस्टाचे अकाउंट असतात, बँकेतलं RD अकाउंट असतं, हे शॉर्ट टर्मचे गुंतवणुकीचे साधनं आहेत। सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी, ह्याच्यात काहीही बदल होऊ शकतात। आपल्याला वेळ आली की आपण विकू शकतो आणि काही करू शकतो, म्हणजे पैसे राहत नाहीत ह्याचा अर्थ। आणि LH ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, याच्यात कॉन्ट्रॅक्ट असतं 15 वर्षे 20 वर्षे, त्याच्यामुळे सक्तीची बचत होते। जसं सक्तीची बचत असल्यानंतर काय टाकावेच लागतात पैसे आणि सक्ती केल्याशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही। जसं आपल्या मुलांना आपण शाळेत पाठवतो, फीस भरतो, परंतु आपण कधी पण घेऊन येऊ शकतो का? आणि कधी पण जर आणायला गेलं तर काय म्हणतील ते शाळेतले लोक, घेऊन जावा, शाळेत पाठवू नका। म्हणजे शिस्त आणि सक्ती पाहिजे। जसं पूर्वी शाळा कॉलेजमध्ये शिस्त होती आणि टीचर लोक शिक्षा पण करायची, म्हणून शिक्षण चांगलं होतं। आता राहिलेलं आहे का? जसं सरकारनं सुद्धा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कायदे काढलेत, पास करायचं, नापास करायचं नाही, मारायचं नाही मुलांना। ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, तात्पुरतं तर फायदा वाटतो, परंतु भविष्य संकटात येतं, माणसं दुबळी होतात। आज बघा, आम्ही इन्शुरन्स क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष झालं काम करतोय। पूर्वी लोक लगेच तयार व्हायचे बचत करायला, आता होत नाहीत, विचार करून सांगू म्हणतात। मित्रांनो, विचार करण्याची गोष्ट आहे का? ती लागणार आहे, ती करायलाच पाहिजे ना। जर नाही केली तर कुठं तर खर्च होऊन जातील। विचार करायची गोष्ट आहे का? आपल्याला लागणारा पैसा जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा किंवा आपल्या मुलांचं शिक्षण, लग्न, मुलांचं पेन्शन, अडीअडचणीला लागणारे पैसे, ह्या गोष्टीला विचार करून सांगू म्हणल्यानं चालतं का? काही गोष्टी कंपल्सरी असतात, आपल्याकडे जिम्मेदारी, जबाबदारी असतात, त्याला कंपल्सरीच प्लॅनिंग पाहिजे आणि उशीर नाही केला पाहिजे। आता आम्ही सगळं काही व्यवस्थित समजून सांगतो आणि नंतर म्हणतात आम्ही 2 दिवसाला सांगू, काही म्हणतात नंतर करू। मित्रांनो, हे जे चालढकल आहे ना, ह्याच्यामध्येच आपलं भविष्य धोक्यात येतं ह्याच्यामुळं। कारण काय होतं, असं म्हणणाऱ्या व्यक्तीला आम्ही कधी कधी पॉलिसी पण देऊ शकत नाही, कारण कुणाचा ॲक्सिडेंट होतो, कुणाचं वय निघून जातं, असं म्हणण्यात वेळ निघून जातो आणि माणसाचं आयुष्य संपत चाललं आहे का वाढत चाललं आहे, साधी गोष्ट आहे। पैसे कमवायचा पण पिरियड आहे। एखादा माणूस नोकरीला जर जॉईन झाला सरकारी, तो रिटायरमेंटकडे चालला आहे का तो तरुण होत आहे दिवसेंदिवस? विचार करायची गोष्ट आहे। तुम्ही जे पगार कमवलेला तो संपून जातो का तुम्ही संपवता का ऑटोमॅटिक जातो, कळत नाही कसा संपला तो। म्हणजे खर्च सहज होतो ह्याचा अर्थ, आणि बचत करायला आपण त्याला पोस्टपोन करतो किंवा टाळाटाळ करतो किंवा विचार करू म्हणतो। मित्रांनो, विचार करण्यामध्येच संकट तयार होतं। तर जे LH ऑफ इंडियाचे बचत खाते आहे ते लवकरात लवकर काढा, विचार करू नका। चांगल्या गोष्टीला कधीच विचार करायचा नसतो, चांगल्या गोष्टीला विचार केला की चांगली गोष्ट घडूच शकत नाही। जसं आता बँकेमध्ये, पोस्टामध्ये RD अकाउंट काढतात, पैसे राहतात का? कमवले तर जातात पैसे, परंतु संपून पण जातात। तर मित्रांनो, विचार करण्यात वेळ वाया घालून चांगल्या गोष्टी करायलाच पाहिजे, लवकर करायला पाहिजे। कारण काय होतं, तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होतं, पैसे खर्च होऊन जातात आणि विचार बदलतात पण। कारण चांगले विचार सारखं मनात जर राहिले आणि चांगलं केलं तर नक्कीच प्रॉब्लेम येत नाही, परंतु प्रॉब्लेम येण्याचं कारण तेच आहे। आता पैसे कमवून बऱ्याच व्यक्तीला प्रॉब्लेम काय आहेत त्याचं कारण आहे, चांगल्या गोष्टीसाठी विचार केला जातो आणि विचार बदलतो पण। माणसाचा विचार चांगल्या गोष्टीला बदलतो, म्हणून तर प्रॉब्लेम येतो। आपण चांगल्या गोष्टी लगेच केल्या पाहिजेत, त्याला विचार करायला चान्स पण नाही दिला पाहिजे। म्हणून एखादा माणूस भेटला की लगेच बचत स्टार्ट केली पाहिजे, कारण ती भविष्याची तयारी आहे, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे। कारण फायदा तोटा बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं, म्हणून तर हे प्रॉब्लेम नाही आहे ना। आपण काम करून आपल्याकडे पैसे नाहीत का, ह्याचं कारण हेच आहे, खर्च करायला आपण विचार करत नाही, पटकन करतो। लोक थोडेसे पैसे भरून EMI वर गाड्या घेतात,
मोबाईल घेतात, थोडंसं डाऊन पेमेंट करतात, कारण आपण लायबिलिटी लगेच खरेदी करतो आणि ॲसेटला टाळाटाळ करतो. म्हणून तर आपण कंगाल बनतो. माणूस म्हणजे ॲसेट आहे, मालमत्ता आहे, कारण त्याच्यातनं पैसे कमवले जातात. आणि ॲसेटला सेफ्टी पण घेत नाही आपण, सुरक्षितता. जसं पैसे कमवणारा मशीनसारखं आहे, ATM मशीन आहे माणूस म्हणजे. रोज कामाला जातो आणि पैसे मिळतात. उद्या जर त्या ATM मशीनचं काही बिघाड झाला, काय झालं तर काय पैसे कसे येतील घरात? त्यासाठी सिक्युरिटी पण मिळते LIC ऑफ इंडियामध्ये. तुम्ही 10,000 रुपये भरले तर 20 लाख रुपयाची सिक्युरिटी मिळते 10,000च्या बदल्यात, आणि इंटरेस्ट तुम्हाला 1 लाख रुपये मिळतं. मित्रांनो, असं कुठंच होत नाही. 10,000ला 1 लाख रुपये इंटरेस्ट मिळतं का कुठं? आणि 20 लाख रुपये गॅरंटी कोण देतं का? आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, आयुष्यभर इन्कम मिळतं 15 वर्षानंतर. मित्रांनो, हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. आपण जे टाळाटाळ करतो, सुवर्ण संधी समजलं पाहिजे. एखादा माणूस आपल्याला माहिती सांगतो चांगली, तर ते आपण पटकन तो निर्णय घेतला पाहिजे. कारण हिताचा निर्णय असेल तर डिले करू नये. डिले इज व्हेरी डेंजरस. कारण तुम्ही चांगल्या गोष्टीला जर टाळाटाळ केली तर धोका निर्माण होतो. जसं तकलीफावर जर टिके आगे जीत आहे, तुम्ही तकलीफ घ्यायला तुम्ही विचार करताय तर काय होईल? जीत होणार नाही, तुमची हार होईल. म्हणून तर माणसाची हार होते. आता पैसे राहत नाहीत, कमवून पैसे नसतात. ह्याचं कारण हेच आहे, आपण कुठं तर चुका करतोय. मित्रांनो, आम्ही गेली 25 वर्ष झालं काम करतोय. आमच्या कुठंही गेलं तर हे लक्षात येतं ना. आता तर हा प्रमाण वाढलेलं आहे. पैसे असून कमवून बचत केली जात नाही. आणि खर्चाला 1 नंबर. पैसे लगेच आपण खर्च करतो, चुकीच्या ठिकाणी गुंतवतो. कुठलाही अभ्यास नसता आपण काम करतो आणि चुका झाल्यावर पुन्हा लक्षात यायला लागतं की हे आपलं चुकलं. मित्रांनो, चुकी करण्याच्या अगोदरच आपला अभ्यास पाहिजे. जसं अभ्यास करून परीक्षेला गेलं तर मार्क मिळतात, आणि डायरेक्ट परीक्षेला बसलं तर सगळं चुकीचा पेपर, वेळ पण वाया जातो आणि फ्रस्ट्रेशन येतं, टेन्शन येतं. अपयश आल्यानंतर काय आनंद वाटतो का? आता पैसे कमवून पैसे नसल्यावर त्या माणसाला आनंद वाटतो का? दुःख तयार होतं, आणि त्याला कारण आपणच आहे स्वतः. चांगला व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल, विनामूल्ये आपल्या घरी येऊन माहिती सांगत असेल ना, आपण त्याला टाळतो. खरं तर त्याला टाळत नाही, स्वतःला टाळतोय. परंतु त्याचं काम चांगलं आहे म्हणून तो चांगलं कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतो, तुम्हाला माहिती देतो, तुम्हाला सतत आठवण करून देतो. त्याचं तुम्ही दखल घेत नाहीत, म्हणजे तुम्ही स्वतःला मोठं संकट निर्माण करत आहेत. फक्त वेळ आलेली नाही. म्हणून कधीही टाळाटाळ करू नका मित्रांनो. त्याच्यात तुमचं नुकसान आहे. चांगलं सांगणाऱ्याचं कधीच नुकसान होत नाही. ते चांगलं असतं, परंतु पटायला आपल्याला वेळ लागतो. त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो. पैसे कमवून लोकांकडे पैसे नाहीत, हे काय प्रॉब्लेम आहे? हे प्रॉब्लेम आपण निर्माण केलेला आहे. आणि आपण दोष मात्र दुसऱ्याला देतो. चुका आपण करतो, दोष दुसऱ्याला देतो. हे अगदी आपल्यासाठी घातक आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता ज्याच्या पॉलिसी संपल्यात ना, त्यांना पॉलिसी मिळत नाही. कारण आता ते रिटायर झालेले आहेत, त्यांचं वय जास्त झालेलं आहे, हेल्थ चांगली नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत, आणि ते काढू पण शकत नाहीत, मिळत पण नाही प्लॅन. म्हणजे आपण ह्याच्यापासून एक्झिट होतो. आता ही वेळ येणार नाही आता, कारण आताचे प्लॅन लाईफभर मदत करणारे प्लॅन आहेत, आयुष्यभर विमा देणारे, आयुष्यभर पैसे देणारे प्लॅन आहेत, आणि हे घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे आपण प्लॅन घेतले ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त प्लॅन आहे, आणि हा बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा, टाळाटाळ करू नका, चांगले निर्णय लवकर घ्या. कारण चांगल्या गोष्टीसाठी आपण जर थोडा वेळ दिला तर ते गोष्टी मागं पडू शकतात, आणि चुकीच्या गोष्टी अगोदर केल्या जातात, आणि ह्या चुका घडून शेवटी कळतं. त्यासाठी तुमचं नुकसान होणे म्हणून सांगतो आहे. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लवकरात लवकर फोन करा, आणि लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. लाईफ टाईम इन्शुरन्स आहे. लाईफ टाईम रिस्कवरेज वाढत जातं, आणि दरवर्षी पैसे मिळतात, आणि आपला जो फंड जमा झाला आहे तो पण सतत वाढत असतो. असं कुठेही घडत नाही. एवढे बेनिफिट कुठल्याही गुंतवणुकीमध्ये, कुठल्याही सेविंगमध्ये नाहीत मित्रांनो. कारण बँकेत जर आपण 1 लाख रुपये FD केले तर इंटरेस्ट घेतल्यावर 1 लाखच राहतात. इथं तसं नाही. इंटरेस्ट मिळून तुमचे FD वाढत असते, आणि ही FD बचतीमधनं FD होते. जसं तुम्ही 300 रुपये रोज 9,000 रुपये महिना भरलं
तर आपले वर्षाला 1,00,000 रुपये जमा होतात. 15 वर्षाचे 15 लाख रुपये झाले. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. 15 लाखाचे 20 लाख होतात. 20 लाखाची जी FD आहे ती 1 करोडपर्यंत जाते आणि दरवर्षी आपल्याला 1-1 लाख रुपये मिळतात. त्यासोबत इन्शुरन्स पण 1 करोड रुपयाचं होतं. म्हणजे पैसा इतका वाढतो की अनलिमिटेड वाढतो आणि त्या वाढीव पैशामुळं आपल्याला खूप मोठी मदत होते, बॅकअप मिळतं, आपलं मानसिक टेन्शन कमी होईल, आर्थिक मदत होईल. ओके, लवकरात लवकर प्लॅन घ्या, हा बंद होणार आहे. ओके, थँक्यू.